राजगडचे शिलेदार आता भाजपमध्ये, 40 गावात राजकीय भूकंप. 40 गाव महाराष्ट्र. एकेकाळी स्वर्गीय अनिलदादा देशमुख यांच्या राजगड या राजकीय बालेकिल्ल्यात असलेले अनेक निष्ठावान कार्यकर्ते आता भारतीय जनता पक्षात भाजप सामील झाले आहेत. या पक्षबदलामुळे 40 गाव तालुक्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. राजगड ते कमळ, निष्ठा की संधिसाधूपणा. स्वर्गीय अनिलदादा देशमुख हे 40 गावातील एक प्रभावशाली नेते होते. त्यांच्या नेतृत्वाखालील राजगडने अनेक तरुणांना राजकारणात ओळख मिळवून दिली. काहीजण दादांच्या जवळचे होते, तर काहीजण अप्रत्यक्षपणे त्यांच्यासोबत काम करत होते. त्यावेळी भाजपचे तालुक्यात फारसे वजन नव्हते, त्यामुळे अनिलदादांना आव्हान देणारा मोठा प्रतिस्पर्धी नसल्याने अनेक कार्यकर्ते राजगडशी एकनिष्ठ राहिले. त्यांना सत्तेचा आणि इतर फायद्यांचा लाभ घेण्याची संधी मिळाली. यापैकी काही कार्यकर्त्यांनी स्वतःला प्रभू श्री रामचंद्रांचे निष्ठावान बंधू भरत यांच्याशी जोडले, ज्यांनी राम वनवासात असतानाही त्यांच्या पादुकांवर निष्ठा ठेवली. मात्र आता हेच निष्ठावंत आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी राजगड सोडून भाजपमध्ये सामील झाले आहेत. असे दिसते की जेव्हा राजगडावरील राम अर्थात अनिलदादा देशमुख हे राजकीयदृष्ट्या सक्रिय नसताना ते परत येणार नाहीत असे या नेत्यांना वाटले. त्यामुळे लक्ष्मणाप्रमाणे त्यांच्यासोबत वनवासात न जाता त्यांनी आपले राजकीय भवितव्य सुरक्षित करण्यासाठी शिवनेरी गडावर म्हणजेच भाजपमध्ये प्रवेश केला. राजगडाने काय दिले आणि आता कशासाठी भाजप? राजगडावर असताना ज्यांना राजकारणात कोणी ओळखतही नव्हते त्यांना अनिलदादांनी मोठे नाव आणि लौकिक मिळवून दिला. अनेकांना आर्थिक मदत मिळाली, तर काहींना वाळू माफियांना राजकीय संरक्षण देऊन गिरणा नदीचे वाळू उत्खनन करण्यास मोकळीक दिली गेली. पूर्वी जे नेते राजकीयदृष्ट्या हलके होते त्यांना राजगडाने पैलवान बनवले, त्यांना ताकद दिली. परंतु आता या नेत्यांना आपले राजकीय भवितव्य अंधारात दिसू लागले आहे. राजगडावरील चिमणी आणि कंदिलात प्रकाश देणारे रॉकेल भाजपने बंद केले असे त्यांना वाटू लागले आहे. त्यामुळे आपले राजकीय जीवन पुन्हा प्रकाशमय व्हावे या स्वार्थी हेतूने त्यांनी त्या चिमणीत आणि कंदिलात महागडे पेट्रोल टाकले आणि ती चिमणी घेऊन थेट राजगडावरून शिवनेरी गडावर म्हणजेच भाजपमध्ये दाखल झाले. जुने विरुद्ध नवे, भविष्यात काय होणार? या पक्षबदलांमुळे भाजपमध्ये एक नवा पेच निर्माण झाला आहे. ज्या कार्यकर्त्यांनी भाजपसाठी वर्षानुवर्षे निष्ठेने काम केले त्यांना आता न्याय मिळणार की नव्याने आलेल्यांना प्राधान्य दिले जाणार? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तसेच भाजपमधील जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन होणार का, याकडे संपूर्ण 40 गाव तालुक्याचे लक्ष लागून आहे. सदा न रहा है सदा न रहेगा, जमाना किसी का नहीं, चाहिए दिल दुखाना किसी का, ही म्हण राजकारणात नेहमीच खरी ठरते. बदल अटळ असले तरी या बदलांमुळे कोणाचेही मन दुखावले जाऊ नये अशी अपेक्षा आहे. गजर खानदेशचा संपादक राजेंद्र चौधरी, राजा बापू, 40 गाव.